बीडच्या राजकारणाचे एक एक पदर आता उलगडू लागले। संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर बीडमधलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय, उफाळून आलंय। सत्ताधारी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सुटले, त्यातून इथल्या बाहुबली राजकारणाचा उलगडा हे नेतेच करू लागले। आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बो जास्त, हा लय कंबार राहिली तिथे, सपना चौधरी, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स, ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं गेल्या काही दिवसांपासून धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय। त्यांच्याकडनं रोज नवनवीन आरोप केले जात आहेत, त्यामुळे या प्रकरणाची धग कायम आहे। अशातच बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बाहुबली कल्चरच्या चर्चेलाही तोंड फुटलंय। उत्तरेकडच्या राज्यांमध्ये बाहुबली नेत्यांच्या दबंगगिरीची नेहमीच चर्चा रंगते। बंदुकीच्या जोरावर दहशत निर्माण करणं, मनोरंजनासाठी नृत्यांगनांच्या कार्यक्रमाचं आयोजन करून हवेत गोळीबार करत आपली शेखी मिरवण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात। पण बीड जिल्ह्यातही तेच कल्चर फोफावल्याचा आरोप होतोय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याला तोंड फोडलंय। आम्ही आपलं त्यांचं बघत असतो, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बो जास्त, हा लय कंबार राहिली तिथे, सपना चौधरी, असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स, ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं। सप्टेंबर महिन्यात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानकडनं परळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। त्या कार्यक्रमासाठी पुष्पा फेम दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, कृती सेनॉन या अभिनेत्रींना पाचारण केलं गेलं आणि तोच संदर्भ देत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधलाय। प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का। हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात। गेल्या अनेक वर्षांपासून परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या प्रतिष्ठानकडनं परळीत अशा पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। यंदाही बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींनी पायधूळ झाडली होती। विशेष म्हणजे अभिनेत्रींना अशा कार्यक्रमासाठी कोट्यवधींची बिदागी द्यावी लागते अशी बॉलिवूडमध्ये चर्चा आहे आणि त्यामुळेच परळीतील हे सांस्कृतिक कार्यक्रम कायमच चर्चेत राहिले। खरं तर यापूर्वीही त्यांच्या कार्यक्रमावरनं राजकीय टीका झालेली, त्यावेळी धनंजय मुंडेंनी आपल्या विरोधकांच्या टीकेला शेरो शायरीतनं प्रत्युत्तर दिलं होतं। परळीत महोत्सव होतोय आणि तो महोत्सव झाला तर त्याला बदनाम कसं करायचं हाही प्रकार चालू है। हम में नाम है इसीलिए तो आप हमें बदनाम कर रहे हो। संतोष देशमुखांच्या हत्येवरनं बीड जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। विरोधकांसह महायुतीच्या मित्रपक्षातल्या आमदारांनी मुंडेंची राजकीय कोंडी केली आहे। अशातच बीड जिल्ह्यातल्या बंदूकबाजांवरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। त्यातच सुरेश धस यांनी आरोपांची राळ उडवली आहे। हे आपलं विमान 60,000वरून खाली आणा, तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला, अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का। आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मानतोय। खरं तर अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणारे मुंडे हे काही राज्यातले एकमेव नेते आहेत असं नाही। राज्यात अनेक नेत्यांकडनं अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, पण आता मस्साजोग प्रकरणामुळे मुंडे विरोधकांच्या टार्गेटवरती आलं आणि त्यातूनच बाहुबली नेत्यांचं कल्चरही चर्चेत आलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।